नमस्कार, माझे नाव सय्यद हुसेन घोरपडे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोदोडेचा विद्यार्थी. भारतात महिलांची सुरक्षा ही एक मोठी चिंता बनली आहे. महिला विशेषतः रात्री उशिरा घराबाहेर पडण्यास कचरतात. आमची संकल्पना अशी आहे की एक स्मार्ट डिव्हाइस विकसित करायचे जे महिलांचे रक्षण करेल. जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा पालकांना त्यांच्या ठिकाणची रिअल टाइममध्ये माहिती देईल. देशाच्या विकासासाठी महिलांचे यश आवश्यक आहे, परंतु आम्हाला या मार्गात अनेक छळ दिसून येत आहेत जे त्यांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा आहेत. परिणामी आम्ही उपक्रम सुरू करायचा निर्णय घेतला आहे जो लाखो महिलांना मदत करेल. यामुळे महिलांना बाहेर पडायला धाडस येईल. जर महिलांना असुरक्षित वाटले तर महिला त्या सुरक्षा प्रणालीकडून मदत घेऊ शकतात व पालकांना आपली मुले सुरक्षित आहेत हे कळल्यावर आनंद होईल. आमची प्रस्तावना अशी आहे की हा प्रकल्प महिलांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करतो. महिलांची सुरक्षा अनेक वर्षांपासून एक मोठी चिंता बनली आहे. भारतात असा एकही दिवस जात नाही की महिलांच्या गुन्ह्यांच्या बातम्या येत नाही. विशेषतः ज्या देशात महिलांना देवी म्हणून पूजले जाते त्याच देशात महिलांवर एवढा अत्याचार का? हा अत्याचार थांबवण्यासाठीच आम्ही हा प्रकल्प निर्माण केला आहे. आमचा विचार असा आहे की एक स्मार्ट डिव्हाइस निर्माण करायचे जे की स्थानिक पोलीस स्टेशन व त्यांच्या पालकांना लाईव्ह लोकेशन शेअर करेल व लोकांकडून बजेटद्वारे मदत मागेल. या डिव्हाइसची डिझाईन हातात घालण्यायोग्य वस्तूंसारखी असेल, जसे की ब्रेसलेट, घड्याळ इत्यादी. हे घड्याळ किंवा ब्रेसलेट पूर्णपणे सिग्नल, लाल दिवा आणि बजेटद्वारे संपन्न असणार आहे जे की महिलांना तत्काळ मदत करेल. गेट सेट गो. नमस्कार, आमची दुसरी प्रस्तावना अशी आहे की आमचे अंतिम ध्येय म्हणजे गरजूंना गरजेवेळी मदत करणे. एक असे साधन जे पालकांना आपत्कालीन कॉल क्षमता असलेल्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे लाईव्ह लोकेशन प्रदान करेल. एखादी व्यक्ती चुकीची चेतावणी देत असल्यास ते आपत्कालीन सूचना पोलीस स्टेशनला देते. हा प्रकल्प ब्रेसलेट म्हणून परिधान करू शकतो. वायफायद्वारे GPS जोडलेले बटन दाबल्यावर त्या व्यक्तीची स्थानिक पोलीस स्टेशनला पाठवले जाईल. जेव्हा ते दुसरे बटन स्पर्श करताच त्याच्या जिवलग मित्राला किंवा कुटुंबाला आपत्कालीन संदेश किंवा कॉल पाठवला जाईल. आमच्या प्रस्तावित उपाय 2 सर्किटमध्ये अंमलात आणला जाईल. पहिले सर्किट म्हणजे ट्रान्समीटर सर्किट आणि दुसरे सर्किट म्हणजे रिसिव्हर सर्किट. ट्रान्समीटर सर्किट घटकाला 2 बटनांसह मनगटांच्या पट्ट्यांसारखे घातले जाईल. पहिले बटन स्थान हस्तांतरित करते व दुसरे बटन आपत्कालीन संदेश पाठवणे यासाठी असेल. ट्रान्समीटर सर्किटचे सिग्नल कोणत्याही पालकांना मिळाले तर त्या पालकांच्या GPS किंवा GSM द्वारे कळेल व त्याच वेळी 100 या पोलिसांच्या नंबरवर कॉल केला जाईल. आमचा निष्कर्ष